ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे अध्यात्म यात्रेचे हा 31वा भाग 31वे प्रवचन पुष्प आहे। आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सांख्य योग याचे अध्ययन करत आहोत। मागील 30व्या प्रवचन पुष्पात आपण समजून घेतले की इंद्रिये बुद्धिमत्तेचे अपहरण कशा प्रकारे करतात, भगवंताचा खरा आशीर्वाद खरी कृपा कोणाला प्राप्त होते हे आपण मागील प्रवचन पुष्पात समजून घेतले। आजच्या 31व्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्य स्वतःच्या विवेकाचा विश्वासघात कशा प्रकारे करून घेतो आणि अशा प्रकारचा अविवेकाने जीवन जगणारा मनुष्याच्या जीवनामध्ये तोटे नुकसान कशा प्रकारे येतात, त्याचा अनुभव त्या अविवेकी मनुष्याला कसा येऊ शकतो हे आपण भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या शिकवणीच्या आधारे आज श्रवण करणार आहोत। आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटीही आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्णांचा आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचा कोणता संदेश उपदेश असणार आहे हेही आपण या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। अर्जुनाचे आत्मपरिवर्तन व्हावे, स्वपरिवर्तन व्हावे, आत्मोन्नती व्हावी, अर्जुन त्याचे जीवन अंतर्बाह्य आनंदी करावे, शांत स्थिर करावे म्हणून भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या रणांगणावरच युद्धभूमीवरच अर्जुनाचे स्वपरिवर्तन करण्याचा प्रयत्न कळवळीने करत आहेत। कुरुक्षेत्राचे रणांगण आहे, युद्धभूमी आहे आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विवेक म्हणजे काय हे समजून सांगत आहेत। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, अरे विवेक म्हणजे दोन वस्तूंमध्ये, दोन परिस्थितींमध्ये फरक ओळखण्याची क्षमता आहे। अर्जुना, जो मनुष्य दोन वस्तूंमध्ये, दोन परिस्थितीमध्ये फरक ओळखण्याची क्षमता सदैव ठेवतो तो मनुष्य विवेकी आहे
असे तू समज अर्जुना. मग फरक नक्की कोणकोणत्या प्रकारे असतात हेही मी तुला समजून सांगतो. एखादी वस्तू आपल्यासाठी चांगली आहे का वाईट आहे, योग्य आहे का अयोग्य आहे, नित्य आहे का अनित्य आहे, सत्य आहे का असत्य आहे, आणि एखादी परिस्थिती चूक आहे का बरोबर आहे, योग्य आहे का अयोग्य आहे, अशा प्रकारचे फरक स्पष्टपणे ओळखण्याची क्षमता ज्याच्याकडे असते, सदैव असते, तो मनुष्य विवेकी आहे असे तू समज अर्जुना. अर्जुना, मी तुला थोड्या वेळापूर्वी, काही काळापूर्वी इंद्रिय बुद्धिमत्तेचे अपहरण कसे करतात हे व्यवस्थितपणे समजावून सांगितले होते. जो मनुष्य 5 ज्ञानेंद्रियांना लागणारे विषय याच्या आहारी जातो, तो मनुष्य फक्त शारीरिक स्तरावरच जीवन जगतो आहे हे मी तुला सांगितले होते. मग तो मनुष्य विषयांची, ज्ञानेंद्रियांना लागणाऱ्या 5 विषयांची गुलामगिरी करत आहे अर्जुना. त्या गुलामगिरीमुळे त्या मनुष्याच्या जीवनामध्ये विषयांची बंधने निर्माण झाली आहेत. विषयांवर अवलंबून असणारे सुखच त्या मनुष्याला हवे हवेसे वाटते, म्हणून तो विषयांच्या बंधनामध्ये अडकलेला आहे अर्जुना. ही विषयांची बंधने त्या मनुष्याला सक्तीचे जीवन, मजबुरीचे जीवन, शारीरिक स्तरावरीलच जीवन जगण्यासाठी भाग पाडतात अर्जुना. आणि जो मनुष्य अशा प्रकारचा सक्तीचा, मजबुरीचे जीवन जगत आहे, तो मनुष्य एखाद्या यंत्रासारखाच जीवन जगत नाही का रे अर्जुना? मनुष्यामध्ये आणि यंत्रामध्ये हाच तर फरक आहे अर्जुना. यंत्राचे बटन चालू केल्यानंतर, यंत्राला चालू केल्यानंतर यंत्र एकाच प्रकारे रिपिटेशन, पुनरावृत्तीचे जीवन जगत असते, त्याला यंत्र म्हणू. पण मनुष्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकाच प्रकारचे शारीरिक कर्म, पुनरावृत्तीचे जीवन जगण्याची आवश्यकता पूर्णपणे नाही अर्जुना. म्हणून मनुष्यामध्ये आणि यंत्रामध्ये हाच फरक आहे. मनुष्य त्याचे जीवन विवेकाच्या आधारे असक्ती आणि कुठल्याही प्रकारच्या मजबुरी विना जीवन जगू शकतो अर्जुना. आणि जो मनुष्य विषयांची गुलामगिरी, बंधने, सक्ती, मजबुरीमध्ये जीवन जगत आहे, त्याच मनुष्याने स्वतःच्या विवेकाचा विश्वासघात करून घेतलेला नक्कीच आहे अर्जुना. संत ज्ञानेश्वर माऊली या अविवेकाच्या मनुष्याबद्दल फार सुंदर उदाहरण देतात. माऊली म्हणतात की मृत्यूसाठी जसा विषाचा एक थेंब देखील पुरेसा असतो, त्याचप्रमाणे विवेकी जीवन जगताना एक अविवेकी निर्णय मनुष्याच्या विवेकाचा संपूर्ण विश्वासघात करू शकतो, असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये नम्रपणे सांगतात. हो, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला परत एकदा सूचना करतात की तू जो आज ह्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर एक अविवेकाचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये आला आहेस अर्जुना, तो निर्णय म्हणजे युद्ध न करण्याचा निर्णय, कर्तव्य न करण्याचा निर्णय. हा निर्णय अविवेकाचा निर्णय आहे अर्जुना. म्हणून तुझ्या मनामध्ये असलेला विवेक
जागृत कर, सद्भाव जागृत कर, निरपेक्ष भावना, अलिप्त भावना जागृत कर अर्जुना. सक्तीचे जीवन, मजबुरीचे निर्णय घेऊ नकोस अर्जुना. विवेकाने जीवन जग आणि आज जो तुझ्या मनामध्ये अविवेक करण्याचा मानसिकता निर्माण झाली आहे त्याला नष्ट कर अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करत आहे. आणि पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अविवेकाने जीवन जगणाऱ्या मनुष्याच्या जीवनामध्ये तोटे, नुकसान कशा प्रकारे होतात हे देखील समजावून सांगत आहे. ते पण आपण शांत व स्थिर चित्ताने समजून घेऊयात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, अरे जो मनुष्य फक्त शारीरिक स्तरावरच जीवन जगतो तो मनुष्य कदाचित अविवेकी जीवन जगत आहे अर्जुना. असा अविवेकी मनुष्य त्याला इंद्रियांच्या विषयांची आसक्ती सदैव निर्माण होत असते. त्या मनुष्याला इंद्रियांच्या विषयांचेच स्मरण दिवस रात्र होत असते. आणि ज्या मनुष्याला इंद्रियांच्या विषयांचेच स्मरण होते त्या मनुष्याच्या मनामध्ये अनेक इच्छा निर्माण होत असतात. एक इच्छा झाली की दुसरी इच्छा, दुसरी झाली की तिसरी, अशा प्रकारे अनंत इच्छा दिवसभरात त्या अविवेकी मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असतात. अर्जुना, मी तुला यापूर्वी सांगितले होते की मनुष्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होणे शक्य नसते अर्जुना. त्यामुळे जेवढ्या जास्त इच्छा मनामध्ये निर्माण होतील त्यापैकी काही इच्छा पूर्ण होतील आणि काही अपूर्ण राहतील. मग जेव्हा मनुष्याच्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा तो मनुष्य सुखाचा अनुभव घेत असतो. आणि जेवढ्या जास्त इच्छा मनामध्ये निर्माण होतील त्यापैकी जास्त इच्छा अपूर्ण राहतील. आणि जेवढ्या जास्त इच्छा अपूर्ण राहतील तेवढा तो मनुष्य क्रोधात जाईल, दुःखात जाईल, निराशेत जाईल, हताश होईल. त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या इच्छा त्या मनुष्याला क्रोधात ढकलतात अर्जुना. नवे नवे तो मनुष्य स्वतःला क्रोधात ढकलत असतो. आणि जो मनुष्य क्रोधामध्ये असतो, रागात असतो, तो मनुष्य योग्य निर्णय कधी घेईल का अर्जुना? ह्याचे जरा तू चिंतन कर. रागात क्रोधात असलेला मनुष्य सदैव अविचाराने अविवेकानेच वागत असतो आणि बोलत असतो अर्जुना. अशा मनुष्याची चांगली स्मरणशक्ती देखील नष्ट होते आणि सदैव वाईट स्मरण त्याच्या मनामध्ये येत असते. कारण त्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात. दिवसभरात जेवढ्या जास्त इच्छा निर्माण करशील तेवढ्या जास्त इच्छा अपूर्ण राहण्याची संभावना आहेत अर्जुना. त्यामुळे अशा प्रकारचा अविवेक जो करतो तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये दयनीय अवस्था, अस्वस्थ, अस्थिर, क्रोधाची अवस्था स्वतःच्या हाताने निर्माण करत असतो अर्जुना. विवेकावर आणि अविवेकावर संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर उपमा दिलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मनुष्याचे जीवन म्हणजे जणू काही एक सृष्टी आहे.
या मनुष्याच्या जीवनामध्ये विवेक नावाचा सूर्य सदैव तेज पसरत असतो, पण या मनुष्य नावाच्या जीवनामध्ये सूर्य नावाचे तेज जेव्हा तळपत असते तेव्हा अविवेक नावाचा सूर्य असत तो मनुष्य स्वतःच्या हाताने आणून घेतो. अशा प्रकारची विवेकाला सूर्योदयाची उपमा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये फार मधुरतेने देतात. म्हणून अर्जुना, तू देखील तुझ्या मनातला विवेक सूर्य सदैव जागृत ठेव अर्जुना. त्याचा सूर्यास्त कधीही होऊ देऊ नको. अविवेकी निर्णय घेऊ नको अर्जुना. विवेकाने जग, शांतीने, स्थिरतेने, आनंदाने, प्रसन्नतेने तू आजपर्यंत जगत आलेला आहेस. मग या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर देखील तू विवेकानेच निर्णय घे अर्जुना. म्हणून उठ, उभा राहा, शस्त्र उचल आणि तुझे कर्म कर, तुझे कर्तव्य पार पाड अर्जुना. धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी मी तुझी निवड केलेली आहे अर्जुना. कारण तू माझा प्राण आहेस, तू माझा श्वास आहेस, तू माझा सर्वस्व आहेस अर्जुना. म्हणून तू हे युद्ध विवेकाने, सद्भावाने, निरपेक्षतेने, अलिप्तपणे आणि बुद्धीचे अपहरण न होऊ देता कर अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहेत की विवेकी जीवन जगणारा मनुष्य सदैव स्थिर असतो व सदैव अचूक निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये असतो. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सांख्य योग याचे अध्ययन करणार आहोत. पुढील प्रवचन पुष्पामध्ये 32व्या प्रवचन पुष्पामध्ये आपण कोणत्या मनुष्याच्या जीवनाची धोकादायक पडझड सुरू होते आणि अशा प्रकारची धोकादायक पडझड थांबवायची असेल, त्यापासून दूर राहायची असेल तर आपण काय केले पाहिजे याचे अध्ययन आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या दुसरा अध्याय सांख्य योग यामध्ये पुढील प्रवचन पुष्पात करणार आहोत. आजची वाणी सेवा परत एकदा आपण करण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी अर्पण करूया. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर अर्पण करूया आणि आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.